पूज्य भंतेजी आणि भिक्षू संघाला विनम्र अभिवादन। केंद्र महाराष्ट्र मुंबईचे सर्व पदाधिकारी, सर्व झोनचे पदाधिकारी, बौद्धाचार्य, माजी श्रामणिक, केंद्रीय शिक्षक, उपासक उपासिका, पुन्हा एकदा सर्वांना जय भीम। आदरणीय मुंबईचे सरचिटणीस आदरणीय बडेकर साहेब यांनी सर्वांच्या नावाचा उल्लेख केला आहे, त्याच्यामुळे ते रिपीट नको, आपल्याला वेळ कमी आणि प्रवचन सर्वांना ऐकायचं आहे। त्यामुळे आजचे जे प्रवचनकार आहेत आदरणीय अशोकजी केदारे, त्याचा विषय आहे भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत। ज्याचं कर्म चांगलं असतं त्याचा सिद्धांत मांडला जातो, म्हणून ते आजचा विषय मांडणार आहेत। त्यांचा राहण्याचा पत्ता आहे लवलेन भायखला, मुंबई। भारतीय बौद्ध महासभेच्या नियमानुसार, बौद्धांच्या आचारसंहितेनुसार संस्थेच्या कोणत्याही पदावरती येत असताना संस्थेचे ध्येय आणि जे काय उद्देश आहेत त्याला अनुसरून ते 2007ला बौद्धाचार्य झालेले आहेत, 2017ला बौद्धाचार्य, 2017ला साम्य झालेले आहेत, 2017ला बँड पथक जे निर्माण झालं आहे त्या बँड पथकामध्ये खूप त्यांचं मोठं योगदान आहे। कायम हसतमुख चेहरा असतो त्यांचा। विशेष करून 2019ला ते केंद्रीय शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत। विशेष करून मुंबई प्रदेशवरचे संघटक आणि महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सचिव आहेत। विशेष त्यांच्या कामाचा आढावा घेतल्याच्या नंतर त्यांच्याकडे सगळ्यात मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। ते केंद्रीय कार्यालयात सचिव आहेत। ते विशेष करून महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण तंत्रज्ञान विभागामध्ये ते सेवा करत आहेत। मेडिकल पदविका, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे। कम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअरिंग डिप्लोमा, BA इतिहासमध्ये ते सध्या अभ्यास करत आहेत। MA इतिहासमध्ये ते अभ्यास करत आहेत। मास्टर ऑफ इन धम्मलिपी MA हिंदीमध्ये ते सध्या अभ्यास करत आहेत। त्यांचा कार्याचा जर प्रचार आणि प्रसार जर आपण बघितला तर संपूर्ण भारतभर इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये ते चांगल्या प्रकारे प्रवचनकार म्हणून नामांकित आहेत। विशेष करून सध्या ते पाली भाषेचा अभ्यास करत आहेत। लेली संवर्धन कार्यालयामध्ये ते सहभाग घेत आहेत। विवाहित आहेत, 3 मुली आहेत, 1 मुलगा आहे, LLB मध्ये आहे। अशी आदरणीय केदारे गुरुजींची थोडक्यात ओळख आहे। मला आनंद आहे, गर्व आहे की मला त्यांचा ओळख करण्यासाठी मुंबई प्रदेशने संधी दिली, त्याबद्दल मुंबई प्रदेशचे आभार व्यक्त करतो। आणि ज्यांचा आजचा विषय आहे महत्त्वपूर्ण भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत, ते आदरणीय अशोकजी केदारे गुरुजी यांना विनंती करतो की आपण मेणबत्ती प्रज्वलित करून आपल्या पवित्र वाणीने प्रवचनाला सुरुवात करावी। धन्यवाद। जय हिंद। प्रवचन देणारा जसा सूट आहे त्यांचा बूट आहे, त्यांचा राहणीमान आहे, त्याच्याही पेक्षा उच्च वाणीमध्ये आता ते प्रवचन देणार आहेत। पुन्हा एकदा धन्यवाद। जय भीम। आदरणीय अशोकजी केदारे गुरुजी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी मंगल पवित्र अशा या वास्तूत उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी, महिला पदाधिकारी, या सर्वांना वर्षावासाच्या महामंगल वर्षावासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। मागील रविवारीच वर्षावासाचे महामंगल पर्व संपूर्ण विश्वभरात सुरू झाले आहे। संपूर्ण जगात हा कालावधी अत्यंत उत्साहाने संपन्न केला जातो। त्याप्रमाणे मागील रविवारी अत्यंत आनंदमय सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि वर्षावासाचं उद्घाटन झालं। अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी झाल्या आणि त्या वर्षावासाला अनुसरूनच या ठिकाणी पहिलं पुष्प घडलं, नंतर दुसरं पुष्प गुरुवारी आणि आज तिसरं पुष्प या ठिकाणी संपन्न होत आहे। तुम्हा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मूर्तिमंत करुणेचा सागर, सर्वसामान्य मनुष्याला केंद्रस्थानी मानून ज्यांनी जगातील प्रत्येक मानवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी आणि सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी महान आणि नैतिक अधिष्ठान, आपण सर्वजण म्हणतो तो विज्ञानवादी धर्म आहे, परंतु तसं नाहीये बंधू भगिनींनो।
आपला धर्म विज्ञानवादी नाही, विज्ञानावर आधारलेला नाही किंवा विज्ञानाला अनुसरून नाही, तर विज्ञान आधुनिक विज्ञान या धर्मावर आधारलेलं आहे, धर्माला अनुसरण आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. तर असा हा महान धर्म जगाला देणारे आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रात म्हणाल तर त्रिसरण पंचशील, चार आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, दशपारमिता, प्रत्यक्ष समुत्पाद, अगणित अशी सूत्र, अगणित असे नियम आणि सिद्धांत त्यांनी जगाला दिले आणि ते सर्व सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवर आजच्या तारखेला देखील सिद्ध ठरले. असे तत्वज्ञानाच्या क्षेत्रात देखील मानवतेवर अखंड उपकार करून गेलेले सम्यक संबुद्ध आणि या खंडप्राय अशा महान देशाचे सर्वसमावेशक असे संविधान लिहून या देशातील प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक भारतीयाचा वर्तमानच नाही तर भविष्यकाळ देखील ज्यांनी समृद्ध करून ठेवला आहे. या देशातील प्रत्येक सजीवाचा, प्रत्येक निर्जीवाचा देखील सन्मान आणि संरक्षण ज्यांनी घटनेच्या मार्फत दिला आहे. असे प्रचंड पंडित, जगविख्यात विद्वान आणि तरीही प्रांजळपणे सांगतात की मी आयुष्यभर विद्यार्थीच आहे. असे महामानव बोधिसत्व ज्यांनी त्यांच्या प्रथम अध्यक्षतेखाली तुम्हा आम्हा सर्वांची मातृ शिखर संस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची स्थापना केली आणि तुम्हा आम्हा सर्वांना बौद्ध धर्माच्या उंदळीत टाकले. ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांच्या क्रांतिकारी कार्याला, प्रबोधनकारी विचारांना, महान मंगल अशा प्रतिमांना सर्वप्रथम पंचांग प्रणाम करतो. तुम्हामाची मातृशिखर संघटना द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र यशवंतराव बुद्धा भैयासाहेब आंबेडकर यांच्या धर्ममंगल कार्याला मी या ठिकाणी अभिवादन करतो. त्यांच्या पश्चात 1977 सालापासून आस्थागायती संस्था ज्यांनी सांभाळली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सूनबाई महाउपासिका महाधर्मधारिणी आदरणीय मीराताई आंबेडकर यांना आणि त्यांच्या धर्ममंगल कार्याला सुद्धा मी या ठिकाणी अभिवादन करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचितांचे श्रद्धास्थान असलेले ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या धर्म, सामाजिक, राजकीय वाटचालीला मी सविनय सादर जयभीम करतो. आणि आपल्या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मागील 8 ते 9 वर्षापासून अक्षरशः पाहायला भिंगरी बांधून चाललेल्या धर्ममंगल कार्याला सुद्धा मी या ठिकाणी अभिवादन करतो. आज या ठिकाणी वर्षावासाचे तिसरे पुष्प गुंफले जात असताना या चैत्य विश्वविद्यास्तूपात उपस्थित असलेले भारतीय भिक्खू संघाचे सभासद पूज्य भंते विशुद्ध बोधी, पूज्य आर्या चारुशिलाजी आणि पूर्ण संघाला मी या ठिकाणी पंचांग प्रणाम करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय BM कांबळे सर आहेत. महाराष्ट्र राज्याचे संरक्षण सचिव लेफ्टनंट कर्नल आदरणीय रवींद्र इंगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबई प्रदेशचे नवनियुक्त यांची निवड हल्लीच झालेली आहे, नुकतीच झालेली आहे. ते सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्यांचे अध्यक्ष आदरणीय विलास वानखेडे साहेब, त्यांचे महामंत्री दयानंद बडेकर सर, त्यांचे कोषाध्यक्ष आदरणीय राजेंद्र सत्वधी, या चैत्य विश्वविद्यास्तूपाचे व्यवस्थापक आणि मुंबई प्रदेशचे संरक्षण उपाध्यक्ष आदरणीय प्रदीप कांबळे सर, मुंबई प्रदेशचे सन्माननीय पदाधिकारी आदरणीय अभिजित गरबडे आणि मुंबई प्रदेशची संपूर्ण कार्यकारिणी, तसेच झोन विविध शाखांमधून आलेले सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी झोन 2 चे विजयकांतजी आहेत, त्या ठिकाणी भोसलेताई आहेत, सर्व समता सैनिक दलाचे सर्व अधिकारी, समता सैनिक दलाचे सर्व सेवा देणारे सैनिक अधिकारी, या ठिकाणी महादेव गायकवाड जे आहेत, निलेश पवार जे आहेत आणि जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांमध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय वाकोडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, नागेशजी बेले आहेत आणि सर्व ज्ञात अज्ञात उपासक उपासिका प्रशिक्षणार्थी बौद्धाचार्य विविध शाखांमधून आले सर्व सन्माननीय पदाधिकारी, तुम्हा सर्वांना सविनय सादर जय भीम. बंधू भगिनींनो, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत.
वैज्ञानिक विषय आहे, विज्ञानावर आधारलेला आहे, संपूर्ण विज्ञानच आहे या विषयामध्ये. तथागत भगवान बुद्धांचे अनेक विषय तुम्ही ऐकले असतील, अनेक विषय पाहिले असतील, अनेक विषयांचा तुम्ही अभ्यास केला असेल. तुम्ही सर्वजण बौद्ध बांधव आहात, बौद्ध भगिनी आहात. बौद्ध म्हणजे बुद्धीला प्रमाण मानणारा, बुद्धी प्रामाण्यवादी मंडळी आहात तुम्ही. आणि अनेक विषय तुम्ही पाहत असताना प्रत्येक समुत्पाद असाच विषय असतो, अनित्य अनात्म दुःख असाच विषय असतो, सिगाल सुक्त एवढंच लिहिलेलं असतं, पराभव सुक्त एवढंच लिहिलेलं असतं. त्या ठिकाणी असं कधीही म्हटलेलं नसतं भगवान बुद्धांचा प्रत्यक्ष समुत्पाद, भगवान बुद्धांचा अनित्य अनात्म दुःख, भगवान बुद्धांनी सांगितलेले सिगाल सुक्त का म्हटलेलं नसतं. आणि याच विषयाला का म्हटलंय भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत. या गोष्टीचा आपण विचारच करत नाही, का म्हटलं गेलं असावं. याचं कारण मी तुम्हाला निश्चितच सांगणार आहे बंधू भगिनींनो. भगवान बुद्धांच्या अन्य कोणत्याही विषयाला, अन्य ज्यांनी बौद्ध धर्मावर आक्रमण केलंय, बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाची चोरी केली, बौद्ध धर्म तत्वज्ञान त्यांनी मातीत काढण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच खोटं तत्वज्ञान ज्यावर त्यांनी उभारणी केली, अशा प्रतिक्रांतीवादी मनोवादी मंडळींचं हे कारस्थान आहे. त्यामुळे हे सांगावं लागतंय की भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत, कारण अनेक सांप्रत काळातील अन्य संप्रदायांनी, अन्य धर्मांनी त्यांचे कर्म सिद्धांत आपल्यावर लादलेले आहेत. त्या कर्म सिद्धांचा आपल्यावर पूर्वसंस्कार झालेला आहे. या गोष्टीचे आपण लक्षात घ्यायची आहे. प्रत्येक समुत्पादाच्या भानगडीत ते पडले नाही, कारण तो त्यांच्या आवाक्याच्या बाहेर विषय होता. अनित्य अनात्म दुःख त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं आणि म्हणून त्यांनी कर्म सिद्धांत या विषयावर आक्रमण केलं. त्यामुळे आपण सर्व भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत या विश्वात सर्वात आधी तत्वज्ञानाची जी सखोल पद्धतशीर विज्ञान देखील त्या आधारावर काम करते. निरीक्षण, परीक्षण, तर्क, प्रयोग, प्रचिती आणि मग निष्कर्ष. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापासूनच ही तत्व सांगितली आहेत, याचं आपण लक्षात घ्यायचंय. आजचं विज्ञान या भगवान बुद्धांनी सांगितलेल्या पंचसूत्रावरच अवलंबून आहे. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग, प्रचिती, वारंवार प्रचिती आणि मग त्यानंतर निष्कर्ष द्यायचा आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. विषयामध्ये कर्म सिद्धांत आहे. मी विषयाच्या नावाची ओळख करून देते सुरुवातीची 5 मिनिटं, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर झाले पाहिजे. सिद्धांत, कर्म सिद्धांत म्हटले आहे, कर्म नियम नाही म्हटले. भगवान बंधूंनो, हे लक्षात घ्यायचं आहे. सिद्धांत हे ठाम असतात, सिद्धांत कधीही बदलत नाहीत. आयुष्यभर लक्षात ठेवायचंय, सिद्धांत बदलत नाहीत, सिद्धांत ठाम असतात. प्रिन्सिपल ठाम असतात सिद्धांत. नियम बदलले जातात, नियमांना अपवाद असतो, हे लक्षात घ्यायचंय. नियमाला आपण नियम भंग करता येतो, सोपी गोष्ट आहे. उदाहरण देऊन सांगतो जेणेकरून कळेल. एखादी व्यक्ती रेल्वे सेवेला आहे, नियम काय सांगतो? रेल्वेतून प्रवास करताना तिकीट काढावी, नियम आहे. रेल्वेत सेवेला असताना माणूस तिकीट काढत नाही, साधी गोष्ट आहे. हा झाला नियम, त्याला नियमाला अपवाद केलं जातं. पण रेल्वेच्या ओव्हरहेड वायरला हातच लावायचा नाही, हा झाला सिद्धांत. त्या गोष्टीला एक्सक्यूज नाही. रेल्वेत कामाला असलेल्या व्यक्तीने सुद्धा त्या वायरला हात लावायचा नाही, तिथे माफी नाही. हा झाला सिद्धांत. सिद्धांत बदलणे नाही, सिद्धांतात बदल होत नाही, नियमाला अपवाद असतो, ही गोष्ट लक्षात घ्यायची. आणि आपला विषय आहे कर्म सिद्धांत. म्हणजे भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितले, त्यामध्ये बदल आज तक आहेत नाही. 2568 वर्ष झाले. म्हणून सिद्धांत आणि नियम हे बदलून घ्यायचे. अन्य लोकांनी नियम सांगितले, न्यूटनचे नियम देखील बदललाय. दुसरा नियम, हे आपण लक्षात घ्यायचे. नियम बदलले जातात कालांतराने, सिद्धांत बदलले नाही. आणि हा आपला कर्म सिद्धांत विषय आहे. कर्म सिद्धांतामध्ये आपण काय पाहणार आहोत? सर्वप्रथम कर्म, पाली भाषेतून कर्म, कर्माची व्याख्या पाहणार आहोत. कर्म विपाक पाहणार आहोत. विपाक म्हणजे परिणाम. कर्म नियम देखील पाहणार आहोत. बंधू भगिनींनो, बघा, नियम बदलले जातात, अपवाद असतो नियम. कर्माचे प्रकार पाहणार आहोत. त्यानंतर कर्म सिद्धांत काय आहे, कर्म सिद्धांत कसा काम करतोय, हे आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेळेचं गांभीर्य आणि वेळेचं महत्त्व राखून हा विषय मी तुमच्या समोर मांडतोय. तर बंधू भगिनींनो, तथागत भगवान बुद्धांनी किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विषय
या ठिकाणी आमच्या मस्केताई देखील आहेत, दिसल्याच नव्हत्या, सुनीताताई मस्के. तर प्रत्येक विषय हा समोरच्या व्यक्तीला समजेल अशाच भाषेत सांगायचा आहे. समोरच्या व्यक्तीचं निराकरण झालं पाहिजे, त्याला हा विषय पूर्ण गहनपणे समजला पाहिजे, याची दक्षता या ठिकाणी घेतली जाईल, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. तर बंधू भगिनींनो, कर्म म्हणजे काय, तर कृती. कर्म म्हणजे कृती. आपण जे काही काम करतो, कर्म म्हणजे कृती, कर्म म्हणजे आचरण, कर्म म्हणजे क्रिया. ज्या काही गोष्टी आपल्याकडून घडल्या जातात, मानवाकडून घडल्या जातात, ते मानवाचं कर्म असतं, मानवाने केलेलं कर्म असतं, मानवाने केलेलं कार्य असतं. साधी सोपी व्याख्या. हे झालं मानवाने केलेलं. परंतु काही गोष्टी आपोआप घडत असतात म्हणजे त्या ठिकाणी क्रिया चालू असते, त्या ठिकाणी कर्म चालू असतं. काही ठिकाणी आपोआप काही क्रिया, काही कृती, काही कर्म घडत असतं. उदाहरणार्थ तथागत बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला 2500 वर्षापूर्वाचा दाखला आहे, रोखोक दाखला आहे. भगवान बुद्धांनी तेव्हा सांगितलंय, या आकाशातील ग्रह गोलांची एक निश्चित कक्षा आहे. कर्म घडते ते झालं भौतिक कर्म. भौतिक म्हणजे वस्तुनिष्ठ, ठोस, निर्जीव. भौतिक. सजीव म्हणजे आपण, वनस्पती, हे लक्षात घ्यायचं. तर ते भौतिक कर्म चालूच आहे. सूर्य त्या ठिकाणी आग फेकतच आहे, तिथून उष्णता निर्माणच होत आहे, त्याच्या भोवती आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह फिरतच आहे. भगवान बुद्ध सांगतात, त्या ग्रह ताऱ्यांचा नियम सतत चालू आहे, ते आपापल्या कक्षेत फिरत आहे. हा काय झाला, ग्रह गोलांचा नियम. त्या ठिकाणी भगवान बुद्ध सिद्धांत शब्द वापरत नाही. म्हणजे किती बुद्धिमान आणि लोकोत्तर प्रज्ञा 2500 वर्षापूर्वी त्यांना प्राप्त झाली होती. त्यांना माहित आहे नियमच सांगितलं पाहिजे. प्रत्येक वस्तू फिरते, त्यांना माहित आहे नियम आहे. कधी कुठला ग्रह किंवा उल्का कक्षेतून बाहेर पडून पडेल, सिद्धांत नाही राहणार, नियम होईल. हे तुम्हाला आता समजायला लागेल. तिथे बदल होऊ शकतो आणि तुम्हाला माहित आहे कुठला तरी ग्रह स्वतःची कक्षा सोडतो आणि भरकटतो. म्हणून भगवान बुद्धाने त्याच काळी शब्द वापरला, नियम. ग्रह ताऱ्यांचा नियम आहे. भगवान बुद्ध पुढे सांगतात, या विश्वात बीज नियम आहे. बीज जमिनीत रोवलं जातं, रोपटं होतं, झुडूप होतं, वृक्ष होतं, त्याला फळ येतं, त्या फळामध्ये बी असते, ती बी परत रुजली की पुन्हा वृक्ष. हे चक्र सुरूच आहे, हे काम सुरूच आहे. हा झाला बीज नियम. हा देखील अव्याहतपणे चालू आहे. भगवान बुद्धांचा सिद्धांत, महामानव येतील, महामानव जातील, स्वतः ते जन्मले, 80 वर्षे जगले, महापरिनिर्वाण झाले, अनेक महामानव आले गेले, परंतु बंधू भगिनींनो, कर्म सिद्धांत अजूनही चालू आहे आणि अजूनही पुढेही चालू राहणार. हे तथागत भगवान बुद्धांचा सिद्धांताचं मोठं कार्य आहे. कर्म सिद्धांत अव्याहतपणे चालू राहतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ग्रह ताऱ्यांचा नियम, बीज नियम, सृष्टी नियम तथागतांनी सांगितला. सृष्टी नियम देखील अव्याहतपणे चालू आहे. सृष्टीचा नियम काय सांगतोय, उन्हाळा, उन्हाळ्यानंतर काय येणार, पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, परत उन्हाळा. हे ऋतुचक्र चालूच राहणार अव्याहतपणे. कोण करतं या गोष्टी? आता खरी गोम आली, आता विषयाच्या गाभाऱ्यात चालू आहे. कोण चालवतोय सृष्टी नियम? कोण चालवतोय बीज नियम? कोण चालवतोय ग्रह ताऱ्यांचा नियम? भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वीच भगवान बुद्धांनीच सांगितलं की या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ कर्म सिद्धांतामुळे होतात. हे आपण लक्षात घ्यायचंय, रुजवून ठेवायचंय. का काळाचा मोठा फरक आहे. काळ मॅटर्स. बंधू भगिनींनो, काळाचा परिणाम होतो. एवढं महान सत्य त्या महामानवाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं. परंतु मधल्या काळात प्रतिक्रांती झाली, बौद्ध धर्मावर प्रचंड, तत्वज्ञानावर प्रचंड आक्रमण झाली, बौद्ध धर्म गाडला गेला, हद्द पार केला गेला या जम्मूपासून. हे लक्षात घ्यायचं. आणि तत्वज्ञानाचं देखील ते झालं. परंतु काही प्रवाशांनी, काही दर्यावर्ती मंडळींनी जे ज्ञान केलं ते पुन्हा प्राप्त झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील गाथा, ज्या गाथा आता इथं म्हटल्या गेल्या तासभर, त्या गाथा देखील आपल्याला दुसऱ्या देशातून आणाव्या लागलेल्या आहेत. जेवढी भयंकर परिस्थिती झालेली आहे. आणि त्याच वेळेस हे तत्वज्ञान आपल्या बरोबर गेलं आणि अन्य धर्माने मग या ठिकाणी आक्रमण केलं आणि आपल्या मेंदूचं पाकीट मारून टाकलं. काय आले मग त्यानंतर? भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत मागे पडला आणि आपल्यावर एका अज्ञात दिव्य शक्ती, सुपर पॉवर, सुपर नॅचरल पॉवर, त्याला ईश्वर नाव दिलं, गॉड नाव दिलं, अल्लाह दिलं, खुदा दिलं, परवरदिगार, नील छत्रीवाला,
सर्व काही तोच हँडल करतो, या जगातील झाडाचं पान देखील तोच निर्माण करतो, तोच तोडतो, प्रत्येक व्यक्तीला तोच जन्म देतो, त्याचा मृत्यू देखील तोच करतो, असं आपल्यावर बिंबवलं गेलं आणि आपणही त्याच मोहजाळात परपटले गेलो. पूर्णपणे मानवता ह्या प्रतिक्रांतीवाद्यांनी भारून टाकली, खोटं ज्ञान त्यांनी पूर्ण जगावर टाकलं, पूर्ण कर्मसिद्धांत त्यांनी गाडून टाकला. आणि त्यांनी काय सांगितलं की या जगाचा जो काही सृष्टी नियम चालतो, मगाशी तर मी तुम्हाला सांगितलं कर्म नियम चालवतो, आणि त्यांनी सांगितलं या सगळ्या गोष्टी कोणीतरी अज्ञात शक्ती करते, त्याला त्यांनी ईश्वर नाव दिलं, त्याच्याच मर्जीने सगळं होतं. बंधू भगिनींनो, आपण एक लक्षात ठेवायचंय, मी प्रस्तावनेत सांगितलंय, सर्वसामान्य मनुष्याला केंद्रस्थानी मानणारा हा धर्म आहे. आपण सर्व या बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी आहोत. जगातला एकमेव हा धर्म आहे की त्याच्या केंद्रस्थानी मानव आहे. अन्य कोणताही धर्म बघा, त्याच्या केंद्रस्थानी त्याचा निश्चित देव असतो, त्याची मूर्ती असते. कुठल्या धर्माच्या केंद्रस्थानी कुठलं तरी पुस्तक असतं, कुठल्या धर्माचा कुठला तरी बंदिस्त पडदा असतो, कोणाच्या केंद्रस्थानी अज्ञात अदृश्य अशी शक्ती असते. केवळ बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी माणूस आहे, आणि तो देखील जिवंत. जिवंत माणसासाठी मृत्यूनंतर बौद्ध धर्म काहीच सांगत नाही. शरीर नष्ट, चारही घटकांचं विघटन झालं, संपलं. त्या चार घटकांचा पुनर्जन्म होईल, पण आत्मा ही संकल्पनाच नाही. त्यामुळे आपण ते गोष्ट लक्षात घ्यायचं की आपल्या केंद्रस्थानी असलेला मानव, आणि मानव हा प्राणी, मानव हा प्राणी कसा आहे, समाजप्रिय आहे. आता लक्षात ठेवा, माणूस हा प्राणी समाजप्रिय आहे. समाजात राहायला त्याला आवडतं, नातेसंबंध निर्माण करतो, विवाह संस्था आहे, कौटुंब पद्धत आहे ना, आपण बघतोय. मानव समाजप्रिय प्राणी असताना समाजात जे काही अनैतिक कृत्य घडतात, बघा आता खरी गोम सुरू झाली. काय होतं, आपल्यावर बिंबवलं गेलं, या जगात प्रत्येक गोष्ट तोच करतो, करता करविता तोच आहे जगाचा. जगातलं जे काही चांगलं आहे त्यांनी तेच बरं घेतलंय की हाच करतो. जगात जेव्हा वाईट गोष्टी घडतात तेव्हा कोण जबाबदारी घेणार? हत्या, खून, बलात्कार होतात, चोऱ्या होतात, डकेती होती, दरोडे होतात, अनैतिकता माजते. या गोष्टीची जबाबदारी कोण घेणार? आणि जेव्हा त्या प्रतिक्रांतीवादी वाल्यांना की बाबांनो, जरच तुमचं ती मंडळी आहे, ईश्वर, अल्लाह, गॉड, हे जर सर्व करता धरता करविता आहे, मग हे वाईट काम कोण करतं? आता परवाचीच गोष्ट ठाण्यामधला बलात्कार, कोण होते ते, काय होतं, ती काय गोष्ट आहे? मंदिरात झालेले प्रकार आहेत ते पवित्र मानणाऱ्या त्या वास्तू त्यांच्यासाठी त्या ठिकाणी अशी अनैतिकता घडते, याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला तर ती मंडळी निरुत्तर होते. बघा, या जगाच्या अनैतिकची जबाबदारी कोणाकडे घेतात तर त्यावेळेस ती मंडळी सृष्टीवर ढकलून देतात जबाबदारी. त्यावेळेस सांगतात की त्या ठिकाणी ईश्वर नव्हता. बंधू भगिनींनो, तुम्ही विचार करा, अशा गैरहजर ईश्वराचा काय उपयोग आहे? जो जबाबदारी घेत नाही, त्याच्या समोर काही अकृत्य गैरकृत्य घडतात, त्याची जबाबदारी कोणतीही जबाबदारी वास्तविक त्यांनी घ्यायला पाहिजे. जर तो करता करविता आहे, प्रत्येक गोष्टीची तो जबाबदारी घेतो, याही कर्माची त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, प्रत्येक इतर मानत नाही. आणि भगवान बुद्ध या सगळ्या गोष्टीला एकच कारण, अगदी ते सृष्टीचे नियम, बीजाचे नियम किंवा ग्रह ताऱ्यांचे नियम, या सगळ्या गोष्टीला काय सांगितलंय? कर्म सिद्धांत हेच कारण सांगितलंय. आणि याही अनैतिकतेबाबत त्यांना प्रश्न विचारला तथागतांना की या गोष्टीला काय जबाबदार आहे, या गोष्टीला काय जबाबदार आहे? त्यावेळेस देखील त्यांचं एकच उत्तर आहे, कर्म. कर्म सिद्धांत कसं ते आता मी तुम्हाला सांगतो. कर्म हे कसं जबाबदार आहे? भगवान बुद्धांनी सांगितले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण ज्ञानाचा अभ्यास केला आणि तुम्हा आम्हाला सर्वांचा राजग्रंथ द बुद्ध अँड हिज त्यांनी स्पष्टपणे धम्माची व्याख्या सांगितलेली आहे. खंड 3 भाग 3 मध्ये काय सांगितलंय? धम्माला आपण बोलतो, आपण सर्व धम्माचे धर आहोत. धम्माची व्याख्या काय ते आपण सांगायला मग पाठी सरतो. नमोतस्त बोलणं म्हणजे धम्म नाही. भगवान बुद्धाने सांगितलंय शुचिता राखणे, मन शुद्ध ठेवणे. शुचिता राखणे म्हणजे जीवनात शुचिता राखा, जीवनात पूर्तता करा, तृष्णेचा त्याग करा, निब्बाण प्राप्त करा. 5वी व्याख्या सांगतात, या जगातील सर्व संस्कार अनित्य आहेत. संस्कार म्हणजे काय? आम्ही जे काही काम करतो ते संस्कार अनित्य आहेत. आणि 6वी व्याख्या सांगतात, जगातील, लक्ष देऊन ऐका 6वी व्याख्या,
जगातील सर्व नैतिक व्यवस्थेचा आधार कर्म आहे हे मानणे म्हणजे धर्म. बघा, या दोन्ही महामानवांना मी अभिवादन केलं का, त्यांची आपण पूजा करतो का, तर बाबांनो तुमचे जे आदर्श गुण आहेत, तुमच्यातली जी प्रेरणा आहे, तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती आमच्यात मिळावी म्हणून आपण ही फुलं मेणबत्ती वाहतो. आपण त्यांच्याकडे काही मागत नाही, आपण मूर्ती पूजक नाही, आपण आदर्श गुणांची पूजा करतो. किती महान ज्ञान सांगितलंय की या जगातल्या सर्व नैतिक व्यवस्थेचा आधार कर्म आहे. कोणाचं कर्म? माणसाचं किंवा प्रकृतीचं. प्रकृती म्हणजे काय? निसर्ग. हे आपण लक्षात घ्यायचंय. तर अतिशय साधं सोपं उदाहरण आहे की माणसाचं कर्म त्या अनैतिकतेला कारणीभूत आहे, ते कारण आहे. एखाद्या समाजात अनैतिकता आहे तर आपण लक्षात घ्यायची त्या समाजातली माणसं अनैतिक कृत्य करत आहेत, अनैतिक कर्म करत आहेत. एखाद्या समाजात नैतिकता आहे तर त्या गोष्टीला आपण हे लक्षात घ्यायचंय की प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी नैतिक कर्म करत आहे. साधी सोपी सरळ व्याख्या. किती सोपं आहे. परदेशातले बौद्ध राष्ट्रातले समुद्र किनारे स्वच्छ आहेत, निळेशार आहेत का? आपल्या देशातले समुद्र किनारे घाणेरडे आहेत का? ईश्वर गॉड अल्लाह खुदा परवरदिगार गेली छत्रीवाला करतो कधी गोष्ट नाही. कचरा कोण टाकतो? माणूस. हे आपण लक्षात. माणसाचं अनैतिक कृत्य त्या ठिकाणी कारणीभूत ठरतं. किती अनैतिकता आहे. रेल्वे गाड्यांमध्ये चढायची शिस्त नाही, सिग्नल पाळायची शिस्त नाही, शासकीय कार्यालयामध्ये भ्रष्टाचार चालू आहे, गर्दी आहे, गुन्ह्यांचा आलेख वाढलेला आहे. कोण जबाबदार आहे ह्या अनैतिक कर्माला? तर माणसाचं कर्म जबाबदार आहे. ह्या बाबतीत परदेशांमध्ये या गोष्टी कटाक्षाने पाळले जातात. त्यातल्या त्यात बौद्ध राष्ट्रांमध्ये अतिशयपणे कर्मावर नियंत्रण ठेवलं जातं. तर हे कर्म सिद्धांत आहे. समाजात काही वाईट घडलं, कोणावर जबाबदारी ढकलायची नाही. ती कोणाला कोणी रस्त्यावर थुंकलं, घाणेरडं दिसलं, ते जबाबदारी केवळ माणसाचं कर्म. कुठल्या एखाद्याकडे बोट दाखवायचं नाही. त्या माणसाने जर नैतिकता दाखवली असती, समुद्र किनाऱ्यात त्याने केलं तर गाडी चढताना, सिग्नल पाळताना, शासकात काम करताना भ्रष्टाचार केला नाही तर ती नैतिकता बरकरार राहते, नैतिकता शाबूत राहते. आणि मगाशी मी शब्द वापरला, महामानव येतील जातील, कर्म सिद्धांत कायम राहणार आहे. कर्म सिद्धांत आपण नैतिक आचरणातून जपायचा आहे बंधू भगिनींनो, हे लक्षात घ्यायचंय. हे झालं कर्माची व्याख्या. भगवान बुद्ध कोसल देशातील शिला या गावी चारिका करत असताना प्रवचन द्यायची मागणी केली तेथील ग्रामस्थांनी. भगवान बुद्ध इतके बुद्धिमान होते, इतके प्रज्ञावान होते की त्यांना कळायचं कोणाला कोणत्या भाषेत सांगायचं. समोर जर अडाणी लोक असतील तर त्यांना समजेल अशाच भाषेत सांगायचे. समोर जर उच्च शिक्षित असतील तर त्यांना त्याच भाषेत सांगायचे. इतकी त्यांची लोकोत्तर प्रज्ञा होती. रट्टपालाला त्यांनी केवळ धम्मपालनच गाता एकच सांगितले. प्रत्यक्ष समुत्पादासारखा अत्यंत वैज्ञानिक सिद्धांत त्यांनी गाता येण्याला सांगितला. सिगालाला पाहिले त्यांनी, सिगाल अतिशय आज्ञाधारक आहे, त्याला सिगाल सुद्धा सांगितलं. हे आपण लक्षात घ्यायचं. कोणाला काय सांगायचं हे त्यांना कळालं होतं, ते त्यांचं कर्म होतं. पट्टाचारा मुलाला जिवंत करायची मागत होती ती किसा गौतमी. काय तिला सांगणार होते त्यावेळेस? अनित्यता आणि शरीर नश्वर आहे. त्यांनी त्यांना कृतीतून सांगितलं. कर्म, कृती, कर्म म्हणजे काय म्हणते, त्या काहीतरी आण त्या घरातून. आणि तिला कळालं गावभर फिरताना की प्रत्येक घरात मृत्यू झालाय. कृतीतून त्यांनी बुद्धाने त्या किसा गौतमीला सांगितलं की मुलगा जिवंत होणे नाही, मृत्यू हा अटळ आहे, शरीर नश्वर आहे. कृतीतून त्या ठिकाणी ते सांगितलं नाही, तत्वज्ञान सांगत बसले नाही. अंगुलीमाल भरकटलेला मानसिक रुग्ण, आजारी, हत्या करायचा, तोही चमत्कार नाही, ते कुशल कर्मच आहे परिवर्तनाचं. त्याच्याशी चांगले आयुष्यभर त्याच्याशी कोणी चांगलंच बोललं नव्हतं, त्याला कोणी बघतच नव्हतं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून कोणी बोलतच नव्हतं. कोण त्याचं परिवर्तन करणार? ते बुद्धाने केले. हे जे कर्म केलेले आहे ना बंधू भगिनींनो, हे कर्म त्यांच्या आयुष्यातील चमत्कार नाही, नैतिकता त्यांनी जपलेली आहे. चमत्काराचा मुलामा द्यायचा नाही. या जगात चमत्कार नाहीच नाही. पहिल्या उद्घाटनाच्या दिवशी बीएन गायकवाडांनी सांगितलं, तळलेला पापड देखील बाह्यबल लागल्याशिवाय तुटत नाही. न्यूटनचा पहिला कर्म. तर हे कर्म त्या शिला गावी, त्यामुळे त्यांनी पाहिलं त्या गावातले लोक सर्वसाधारण आहेत आणि त्यांना कर्माबद्दल त्यांनी सांगितलं अतिशय सोप्या भाषेत. कोणतंही कर्म हे माणसाच्या 3 अंगाद्वारे केलं जातं. बघा 2500 वर्षापूर्वी सांगतायत 3 घटकाद्वारे. आपल्याला एकच माहित आहे, आता पायाने चालायचं, शरीरानेच काम होतं एवढंच माहित आहे.
भगवान बुद्धांनी त्या सांगितलंय की माणसाच्या काया वाचा आणि मनाने कर्म घडतं. बघा, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे बोलणे, मन म्हणजे काया वाचा, मन म्हणजे माइंड. 6वं इंद्रिय, 6th सेन्स, या 3 गोष्टी प्रत्येक कार्याला कारणीभूत असतात. आणि त्याच शिला या गावी त्यांनी सांगितलंय की कर्माचे अकुशल किंवा कुशल कर्माचे 10 प्रकार आहेत. कायद्वारे घडणारी अकुशल कर्म, तथागतांनी आधी अकुशलच सांगितलं, निगेटिव्हिटी सांगितली कारण त्यांना ती दिसायची. हा एक पॉइंट लक्षात घ्यायचा. त्यांनी काय सांगितलं, कायद्वारे घडणारे 3 अकुशल कर्म कोणते? व्यभिचार, चोरी आणि हिंसा. कायद्वारे हे 3 अकुशल कर्म घडली जातात. वाचेद्वारे काय घडली जातात? शिवीगाळ करणे, चहाडी चुगली करणे, व्यर्थ बडबड करणे, खोटं बोलणे. हे 4 अकुशल कर्म वाचेद्वारे केली जातात. आणि मनाद्वारे केलेली जाणारी अकुशल कर्म म्हणजे द्वेष, एखाद्याचा द्वेष करणे, जेलस. दुसरा मोह, कार्विंग, मला पाहिजे, मोह. आणि तिसरी अंधश्रद्धा, मिथ्या दृष्टी. या 3 गोष्टी मनाद्वारे केल्या जातात. म्हणजे कायद्वारे 3, वाचेद्वारे 4 आणि मनाद्वारे 3 अशी 10 अकुशल कर्म तथागत भगवान बुद्धांनी त्याच काळी सांगितली की तुम्ही कधीही अकुशल कर्म करू नका. अकुशल कर्मामुळे समाजातली नैतिकता धोक्यात येते, समाजाचं चलनवलन धोक्यात येते, समाजाचा ऱ्हास होतो आणि माणूस अकर्मामुळे, अकुशल कर्मामुळे नाशाला पावतो, त्याचा नाश होतो. या उलट ते काय सांगतात, माणसाने सतत नेहमी कुशल कर्मच केली पाहिजे. सतत कुशल, कायाने, वाचाने, मनाने. तुम्ही कधी खोटं बोलू नका, कधी हिंसा करू नका, कधी चोरी करू नका, कधी चहाडी चुगली करू नका. उसावादा विरमणी. खोटं काय असं संदिग्ध देखील बोलायचं नाही. स्पष्टच बोला, सत्यच बोला. गोड बोलू नका, सत्य बोला. तथागत भगवान बुद्धांचा संदेश आहे. मोह करू नका, लोभ करू नका, द्वेष करू नका कोणाचा. किती साध्या सोप्या गोष्टी. का सांगितलंय साधं? समाजातली नैतिक व्यवस्था कायम राहावी. या ठिकाणी ते कुठल्याही अन्य अदृश्य शक्तीला, देव, ईश्वर या शक्तीला त्या ठिकाणी मानत नाही. की बाबांनो तुम्ही करा, तुम्ही या गोष्टी अकुशल कर्मापासून दूर राहा, जेणेकरून समाजात नैतिक व्यवस्था राहील. त्याच्याही पुढे जाऊन सांगतात. हे झालं कर्माचे प्रकार, कर्माचे 10. भगवान बुद्ध कर्म नियम आता बघूया. कर्म नियमात काय सांगतात? तुम्ही जे कर्म करणार त्याचं फळ तुम्हाला मिळेलच. बघा, या ठिकाणी कुशल अकुशल शब्द प्रयोग करत नाही. जे काही तुम्ही काम करणार, जे काही कर्म करणार, जी कृती करणार, जे आचरण करणार, काया वाचा मनाने, त्याचे फळ तुम्हाला मिळणेच आहे. कुशल कर्म केले कुशलच फळ मिळणार, अकुशल कर्म केले अकुशल कर्म फळ मिळणार. त्यामुळे तुम्ही सतत फळ, ज्याप्रमाणे आपण चालतो, आपल्या मागे आपली सावली असते. बैलगाडी चालतो, बैलगाड्याच्या पायाबरोबर ते चालतच असतं. ही गोष्ट जोपर्यंत ती बैलगाडी थांबत नाही तोपर्यंत चालू असते. दिवसानंतर जसा रात्र येते, रात्रीनंतर पुन्हा दिवस होतो. हे जे चक्र चालू आहे, हा झाला कर्म नियम. तुम्हाला कर्माचं फळ मिळणारच. चांगले कर्म, चांगले फळ. या ठिकाणी ते विपाक शब्द वापरतात. कर्म विपाक म्हणजे कर्माचा परिणाम. आणि या कर्मामुळे जे काही तुम्हाला फळ मिळेल ना बंधू भगिनींनो, त्याच्यामध्ये काही अंतर असतं. बघा किती सूक्ष्म विचार केलाय त्यांनी. कर्म करणार तुम्ही आणि त्याचं फळ मिळणार, याच्यामध्ये काही अंतर असणार. आणि त्या अंतरावरून त्यांनी कर्माचे काही भाग केले आहेत. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजे काय? तात्काळ फळ देणारे कर्म. तात्काळ गरम वस्तूला हात लावा, ऑन द स्पॉट चटका. चालू वायरला हात लावा, ऑन द स्पॉट शॉक. या कर्माला वेळ नाही, तात्काळ फळ देणारे. दिठ्ठ धम्म वेदनीय, उपवज्य वेदनीय फळ. दुसरं कालांतराने फळ देणारे. कालांतराने फळ देणारे उपवज्य. काय सांगतात? आंब्याचं झाड लावा, बदामाचं झाड लावा. मी आता आंब्याचं झाड लावलं, बदामाचं झाड लावलं, तर त्याची फळं मला भेटणार नाही, माझ्या पुढच्या पिढीला भेटेल. इतका वेळ त्या झाडाला आणि फळ यायला वाढतो. त्यामुळे कालांतराने फळ देतं. अशा रीतीने हे कालांतराने फळ देणारं उपवज्य. तिसरं त्यांनी कर्माचा प्रकार सांगितला. म्हणजे किती बारीक विचार करतायत. आपल्याला वाटतं फक्त विज्ञानाचंच
शोध लागतात, परंतु या तत्वज्ञानात देखील हे शोध लावणारे आहेत तथागत भगवान बुद्ध. तिसरा प्रकार ते कर्माचा विपाकाच्या अंतरावरून सांगतात. अनिश्चित काळाने फळ देणारे अपरापरीय वेदनीय कर्म. अनिश्चित काळाने फळ देणारे, एखादी गोष्ट तुम्ही करा त्याचं फळ कधी मिळेल सांगता येणार नाही. आज मिळेल, उद्या मिळेल, आठवड्याने मिळेल, 2 आठवड्याने मिळेल, 2 महिने. तुम्ही गावी जा, एखादी विहीर खोदायला घ्या, 1 परस केली, 12 फुटावर पाणी लागेल की 15 फुटावर लागेल, डोंट नो. चमत्कार नाही, कर्म नियम. या ठिकाणी ते नळ बळी थोडा जाणते बघा, काही करा कोणी सांगणार नाही. पान वाटते तर चमत्कारच नाही. पाणी टाकणार विज्ञानाने सिद्ध नाही झालं. पाणी कधी लागेल, तुमच्या बोरला पाणी कधी लागेल, तुमच्या विहिरीला पाणी कधी लागेल हे अनिश्चित काळाने. लागलं तर 10 फुटावर लागेल, नंतर 400 फुटापर्यंत जातं. अनिश्चित काळाने. म्हणजे किती बारीक विचार. त्यानंतर आहे चौथा अहोसी कर्म, म्हणजे ज्या कर्माचा काहीच परिणाम होत नाही. बघा असं तर उदाहरण आठवणारच नाही आपल्याला. ज्या कर्माचा काहीच परिणाम होत नाही असं कर्म देखील तथागत भगवान बुद्ध 2500 वर्षापूर्वी सांगतायत. झाडावर एखादं पान आहे, पिकलं आणि गळालं, काय फरक पडला? काहीच नाही. भरल्या गाडीला एखाद्या काटकीचं वजन होत नाही, त्याप्रमाणे एखादे काम असं क्षुल्लक असतं, ते घडलं काय नाही घडलं त्याचा परिणाम मानवी जीवनात किंवा त्या गोष्टीवर घडत नाही. असे कर्माचे 4 प्रकार त्यांनी सांगितले. तात्काळ फळ देणारे कर्म, कालांतराने फळ देणारे, अनिश्चित काळाने फळ देणारे, आणि ज्या कर्माचा काहीच उपयोग नाही, अवसी कामापासून आपण दूर राहा, काहीच फळ देणार नाही ते कर्म. असे 4 प्रकारचे त्यांनी विपाक सांगितलेले आहेत. कर्म पाहिला, कर्म विपाक पाहिला. आता कर्म नियम. कर्म नियम म्हणजे काय? आणि नियम तर बदलणारे असतात. का वापरला असेल सिद्धांत शब्द बंधू भगिनींनो? माणूस त्याच्या कर्माने काय घडतं एकच उदाहरण सांगतो मी तुम्हाला, अतिशय महत्वाचं आहे. वड पिंपळ या झाडांची काय प्रवृत्ती आहे? तुम्ही सर्वांनी वड पिंपळाची झाडाची प्रवृत्ती, झाड लावलं, वड आणि पिंपळाचं झाड मोठं होतं, तुम्हाला माहित आहे. घनदाट छाया देतं, मोठं खोड असणे, मोठी उंची असणे, घनदाट छाया असणे, दिवस रात्र ऑक्सिजन देणे, ह्या झाडाची वैशिष्ट्ये आहेत. पण मानवाने त्याच्या कर्माने त्या मोठ्या झाडांचा बोनसाय करून टाकला. बोनसाय प्रकार तुम्हाला माहित पाहिजे. वड 20 वर्षाचा, आपण त्याची उंची मात्र एवढी 2 फूट. काय प्रकार आहे? कोणतं कर्म आहे? बीज नियम या ठिकाणी माणसाने बदलवला. बघा नियमाला अपवाद झाला. किती बारीक विचार केला माणूस त्याच्या कर्माने. त्या मोठ्या वाढणाऱ्या झाडाला बोनसाय करून, बोनसाय एक सिस्टीम आहे हॉर्टिकल्चर मध्ये, त्यामध्ये मुळं फोडली जातात आणि मोठं वडाचं झाड जे होतं ते झाड फक्त 2 फुटावर असतं आणि हे एवढं झाड त्याचं खोड असतं. काय प्रकार आहे? बुद्धाने या गोष्टी तेव्हाच ओळखलेल्या आहेत की माणूस त्याच्या कर्माने अशा कृत्य करणार, म्हणून त्याला कर्मनियम. निसर्गावर अतिक्रमण आहे बंधू भगिनींमध्ये. माणसाने निसर्गावर अतिक्रमण करतोय हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आपण लक्षात घ्यायचंय. त्यानंतर हा कर्मनियम बदलणार आहे. आता पुढची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, कर्म सिद्धांत. भगवान बुद्ध काय सांगताय? कर्म सिद्धांत. सिद्धांत म्हणजे काय? बदलणे नाही. भगवान बुद्ध म्हणतात या जगाचं निर्माण होणे किंवा नष्ट होणे हे केवळ आणि केवळ कर्मावर अवलंबून आहे, कृत्यावर अवलंबून आहे. जे काही आकाशात ग्रह तारे फिरताय त्यांचं काम थांबलं, या जगाचा विनाश आहे. या जगातील प्रत्येक घटना, या जगातील प्रत्येक कार्य हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळेच घडतं. कार्य कारण भाव, प्रत्यक्ष समुत्पाद हा सिद्धांत सांगताना कर्म सिद्धांत तथागतांनी पुरस्कार केलेला आहे. कोणत्याही कारणाशिवाय कोणतेही कृत्य घडत नाही. प्रत्येक घटनेला, प्रत्येक कर्माला कोणतं ना कोणतं कारण असतं, हे कर्म सिद्धांत सांगतो. बघा कोणत्याही गोष्टीला कारण असतं आणि कारणाचे 2 प्रकार सांगितले. एक मानव निर्मित कारण आणि दुसरं सांगितलंय नैसर्गिक कारण किंवा प्राकृतिक. या 2 कारणाशिवाय तिसरं कारण कोणत्याही घटनेला नाही. या 2 कारण किंवा ही 2ही कारण कोणत्याही घटनेला असतात हे आपण लक्षात घ्यायचं आहे. हा कर्म सिद्धांत आहे. तथागत भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत या 2 कारणाशिवाय अन्य तिसरं कारण मान्य करत नाही. बघा
अन्य तिसरं कारण जगात अस्तित्वात नाही आणि तेच कारण आपल्यावर बिंबवले. देवाच्या मर्जीने झाले, ईश्वराच्या करुणेने झाले, त्याच्या मर्जीने झाले. अनिश्चित काळ होता, अनिवार्य आवश्यकता होती, प्रकृतीचा परिणाम, प्रवृत्तीचा परिणाम, अशी कारण सांगितली जातात. परंतु आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं की जगातल्या कुठल्याही कार्याला दोनच कारण असतात, ते म्हणजे प्राकृतिक आणि मानवी. हा तथागत भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत आहे, याच्यामध्ये बदल होणे नाही. कर्म सिद्धांतामुळे जगातली नैतिक व्यवस्था बरकरार राहणार, हे हा कर्म सिद्धांत आहे, याच्यामध्ये बदल नाहीच. 2500 वर्षापासून अजून चालू आहे. बुद्ध म्हणतात मी पण येणार जाणार. भारत आंबेने म्हटलंय ना, जनफळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील. कार्य काय? सूर्य चमकतील, चंद्र झळकतील, तारे आपला मार्ग आचरतील, असेच वारे पुढे राहतील, मी जाता राहील. होईल का अंतर आहे? म्हणजे मी आलो काय गेलो तरी हे सृष्टी तसंच चालत राहणार आहे. कर्म सिद्धांत शतप्रतिहत राहणार आहे, कर्म सिद्धांत कायम राहणार आहे. भिक्खूंना तथागत भगवान बुद्ध सांगतात, शेवटचे 5 मिनिट आहेत, कर्म सिद्धांताबद्दल, कर्माबद्दल तथागत भगवान बुद्ध भिक्खूंना सांगतात की हे भिक्खूंनो, मी कर्म स्वकीय आहे, मी कर्म दायाद आहे, मी कर्म बंधू आहे, मी कर्म प्रतिशरण आहे. कर्म प्रतिशरण म्हणजे काय? मी जे काही कर्म करतो तेच माझं पुढे संरक्षण करणार आहे, म्हणून म्हणतात कर्म प्रतिशरण आहे. तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितले की माणसाने कोणतंही कर्म करताना अत्यंत जागृत आणि अत्यंत उत्साही राहिले पाहिजे. वीर्य पारमिता. बघा, ड्रायव्हर ऍक्सिडेंट का होतात? नजर हटली, दुर्घटना घडली, आता लिहावं लागते आपल्याला बोर्डवर. भगवान बुद्ध सांगतात की कुठलंही कर्म करताना अत्यंत जागृत राहा, अत्यंत उत्साही राहा, म्हणजे आळस नका. मशीनवर अपघात होतात. बंधू भगिनींनो, मशीन किंवा कुठलंही यंत्र अत्यंत प्रामाणिक असतं, चूक ही मानवाकडून घडत असते. कर्म सिद्धांत सोपा सिद्धांत आहे, इतकं साधा सोपा हा सिद्धांत आहे. 2500 वर्षापासून त्याच्यात बदल होणे नाही. कर्माबद्दल भगवान बुद्धाने सांगितले, ते स्वतःला कर्मयोगी म्हणतात का? कारण त्यांनी स्वतः जे सांगितले आपल्याला ते केवळ कर्मच आहे. पंचशील किंवा विशुद्ध मार्ग, पंचशील झालं आणि अष्टांगिक मार्ग झालं, दस पारमिता झाल्या, या स्वतः त्यांनी आधी केल्या, पाळल्या. ते बोधिसत्व होते. दस पारमिता, दान, शील, नैष्कर्म्य, उपेक्षा पारमिता, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा, या सर्व पारमिता त्यांनी पूर्ण केल्या आणि मग बुद्ध झाले. बुद्ध होताना सुद्धा त्यांना 10 अवस्था पार करायला लागल्या, म्हणजे त्यांना देखील कर्म करावं लागलं. म्हणून ते म्हणतात की मी कर्म प्रतिशरण आहे, कर्मयोगी आहे. त्यांनीच ते कर्माची व्याख्या सांगितली. बुद्ध होणं सुद्धा सोपं नाही बंधू भगिनींनो. 10 अवस्था पार कराव्या लागल्या त्यांना. मुदिता, विमलता, प्रभाकारी, अर्चिष्मती, सुदुर्जया, अभिमुखी, दुरंगमा, अचल, साधुमती आणि 10वी धम्ममेधा, टॉप परमज्ञानाची अवस्था. या 10 अवस्था त्यांनी पार केल्या, तेव्हा कुठे ते बुद्ध झाले. बुद्ध होणं हे केवळ कोणीही होऊ शकतं, अन्य धर्माप्रमाणे नाही. ठराविक धर्मातला, ठराविक प्रथम कुठल्याही पंथातला माणूस होतो. हे बुद्धांनी त्या काळी सांगितले. माणूस हा कर्माने श्रेष्ठ होतो, जन्माने श्रेष्ठ होत नाही. आयुष्यभर लक्षात ठेवायचं, माणूस कर्माने श्रेष्ठ होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी कर्माने श्रेष्ठत्व प्राप्त केलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. शेवटचं आणि अंतिम सांगतोय, विषयाचा कन्क्लूड. 11 वाजलेले आहेत. कर्म सिद्धांत इतका महत्वाचा आहे बंधू भगिनींनो की या जगातील प्रत्येक मानवाचा, तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, या जगातील प्रत्येक मानवाचा, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मानवाचा, भगिनीचा कर्माचा परिणाम हा कुटुंबावर, समाजावर, देशावर आणि जगावर होत असतो. लिहून ठेवा आयुष्यभरासाठी. आणि तो पहा काय आहे या जगात. या जगातली व्यवस्था, नैतिक व्यवस्था ही केवळ मानवाने केलेली आहे. मानवाने आईच्या पोटातून आणि जमिनीच्या पोटातून आलेल्यांनीच माणसाचं कल्याण केलंय. जमिनीच्या पोटातून आलेलं अन्न खाऊन आपण आहोत. अन्न डाउनलोड करता येत नाही, अन्न तयार करता येत नाही. जमिनीच्या पोटातूनच आलेलं, अगदी पिझ्झा, बर्गरचे मूळ पदार्थ देखील जमिनीतूनच आलेले आहेत, हे आपण लक्षात घ्या. कर्म सिद्धांत सांगतोय की हा अप्रतिहत राहणार आहे, आयुष्यभर राहणार आहे. आणि आईच्या पोटातून आलेलेच हे महामानव, सर्व शास्त्रज्ञ, सर्व डॉक्टर, सर्व इंजिनियर, ज्यांनी समाजाचं प्रगतीसाठी काम केलं म्हणजे कर्म केलं, त्यांनीच मानवतेचं विविध लसा ज्यांनी निर्माण केलं, अनेक रोग त्यांनी नष्ट केले, माणसाचं आयुष्य वाटवलं, त्या कर्माचा म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा परिणाम हा जगावर होत असतो. या ठिकाणी आज आपण
प्रस्तावनेत सांगितलं ना, सजीव आणि निर्जीवाचं संरक्षण करते संविधान. म्हणजे काय, निर्जीवाचं कसं करणार? बंधू भगिनींनो, जेव्हा आपण रस्त्याने जाताना एखाद्या ठिकाणी पाहतो, एखाद्या भिकाऱ्याची बॉडी असते, मृत्यू झालेला असतो, त्या भिकाऱ्याला कोणीच नसतं, आपण दर्शन घेतो ना, निघून जातो ऑफिसवरून येताना ती बॉडी असते का तिथे? नसते. कोण करतं ते? निर्जीव देहाचा सन्मान आणि संरक्षण करण्याची जबाबदारी घटनेत दिलेली आहे. सार्वजनिक आरोग्य जपायचं त्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे म्युन्सिपाल्टीला दिलेली आहे. माझं उद्या डोकं कोणी फोडलं तर तात्काळ त्या व्यक्तीला अटक होणार. सजीवाला तू हानी पोचवलीस, तुझ्यावर 15 दिवस तुरुंगात जाणार. निर्जीवाला केलं तर काय? मी एखाद्या गाडीची काच फोडली आणि सांगितले कोणाचं रक्त आलं नाही, काय नाही, तरी मला शिक्षा होणार. सजीवाचं संरक्षण आणि सन्मान करणारं संविधान निर्माण केलंय. म्हणजे किती महान कार्य करून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आपण या चैत्य विश्वविद्यालयात आहोत. कोणाचं कृत्य आहे, कोणाचं कर्म आहे? दिवंगत भैयासाहेब आंबेडकरांनी भीमज्योत काढली आणि त्या पैशातून हे कार्य उभं राहिले. म्हणजे कर्माचा परिणाम. त्या मंडळीने दान दिलंय 1 रुपया, त्या दानातून ही वास्तू उभी आहे. आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे, आपल्या ज्ञानाचं प्रतीक, हे कर्माचं विपाक आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मीराताई आंबेडकरांच्या कर्मामुळे आज 46 वर्ष संस्था तब्बल 26 राज्यांमध्ये प्रचार आणि प्रसार करत आहे. तुमच्यासारखे बौद्धाचार्य करत आहेत. नैतिक आचरण घडवणारे समाज तयार करत आहोत. हे मोठं कार्य आदरणीय महापौर मीराताई आंबेडकर, आता भीमरावसाहेब आंबेडकर करत, तुम्ही देखील तेच कार्य करत आहात. बंधू भगिनींनो, हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी अनेक पदाधिकारी तुमच्यात असतील, भविष्यात अनेक प्रवचनकार असतील, अनेक बुद्धिमान व्यक्ती या ठिकाणी उपस्थित असतात. तुम्हाला ते माहित नाही. तुम्ही तुमचे कर्म करत राहा, अन्न धर्माप्रमाणे नाही, कर्म करत राहा. फळाची आशा धरू नको. हे खोटं तत्वज्ञान आहे. असं सांगणाऱ्याला 2 महिने कामावर ठेवायचं आणि 2 महिन्याचा पगार द्यायचा नाही. म्हणायचं तुझं तत्वज्ञान सांगते ना फळ नाही मिळणार. बघा काय होतंय ते. फळ मिळतच, कर्म सिद्धांतच आहे. चांगलं काम करा, चांगलं फळ मिळणार. वाईट काम करा, वाईट, पण त्या कर्मामध्ये अंतरच असतं. कोण कुठून ते फळ मिळतं? आपण बघतो एखाद्याने प्रचंड माया कमवून त्याचं मन ते खात असते, त्याची 6वं इंद्रिय त्याला धोका देत असते. आज पोलीस येत आहेत का, उद्या पोलीस येत आहेत की कधी मला अटक होते, कधी मी सस्पेंड होतो. हे सतत भीती मिळत त्याला शिक्षा असते. ते त्याची शिक्षा असते, कर्माचा विपाक असतो. त्यामुळे आपण आपल्या कर्मावर, आपण आपल्या सिद्धांत, एवढं प्रचंड महान ज्ञान आपल्याला या महामानवाने सांगितलंय, सत्याचा मार्ग सांगितलाय. याच गोष्टीचा आपण सदोदित अवलंब करायचा आहे. सत्याचा मार्ग आहे कर्म सिद्धांत. जे काही तुम्ही कर्म करत आहात त्याचा हा सिद्धांत आहे. त्याचे फळ तुम्हाला मिळणे, त्याचा परिणाम आहे. आणि जगातील कोणतीही घटना ही कर्माशिवाय होत नाही. कुठलीही अदृश्य शक्ती, कुठलीही ईश्वरी शक्ती यामागे नाही, कुठलाही चमत्कार यामागे नाही. माणसाने सतत कुशल कर्म करायची. कुशल कर्माचं फळ तुमच्या शरीराला भेटेल, तुमच्या कुटुंबाला भेटेल, तुम्हाला भेटेल, तुमच्या समाजाला मिळेल, तुमच्या संस्थेला मिळेल. आणि ही झाली कुशल कर्माची फळ. उदाहरण, प्रत्येक शास्त्रज्ञ झाले, बाबासाहेब झाले, गौतम बुद्ध झाले, सम्राट अशोक, त्याच्या कार्याची फळं तर आजही आपण डोळ्याने बघतोय. किती वर्ष झाली त्या गोष्टीला, त्या लेण्या, त्यांच्या अभ्यासाची, त्याचं कुशल कर्माचं फळ आपण पाहतोय. अकुशल कर्माचं फळ आजही पाहायला भेटतंय. अकुशल कर्माचं शेवटचा मिनिट. पहिल्या महायुद्धाचे, दुसऱ्या महायुद्धाचे कोण आहेत अग्रणी? हिटलर, मुसोलिनी, रुझवेल्ट. काय केलं या मंडळींनी? मानवतेचं हनन केलं त्या युद्धांमध्ये. लाखो करोडो माणसं केली, कामच केलं ते. त्यांच्या देखील उदाहरणं, त्यांची नावं घेतली जातात अकुशल कर्मामुळे. समाजात जातीयता, धर्म भेद, माणसा फरक कोणी निर्माण केला? मनोवाद्यांनी निर्माण केला. त्यांचं देखील फळ त्यांचं मिळतंय. त्यांच्या अकुशल कर्माचा परिणाम आजही दिसत आहे. त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या कर्माचा फळ हे सतत राहणार आणि त्याची नोंद होणार. त्यामुळे आपण सतत बुद्धांचा संदेश, बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश पाळायचा आहे. सतत कुशल कर्मानेच आपली सम्यक आजीविका करायची आहे आणि आपल्या कुटुंबाचं उदरभरण करायचं आहे. भगवान बुद्धांचं ज्ञान जगामध्ये अतिशय महत्वाचं ठरलंय. त्यांनी प्रॅक्टिकल आणि थिअरी यांची जगात कुठलाच तोड नाही. इतक्या पद्धतीने त्यांनी ज्ञानाची मांडणी केली आहे. बघा, 4 आर्य सत्यामध्ये 3 आर्य सत्य हे प्रॅक्टिकल नाही, ते थिअरी आहे. 4थं आर्य सत्य तुम्हाला करायचंय, कर्म आहे. पंचशील कर्म आहे, अष्टशील कर्म आहे, दशशील कर्म आहे. आर्य अष्टांगिक मार्ग, दस पारमिता कर्म आहे. प्रतीचे समुत्पाद थिअरी आहे. म्हणजे त्याने थिअरी, सिद्धांत आणि प्रात्यक्षिक यांची इतकी
सांगड घातलेली आहे योग्य पद्धतीने, की त्यामुळे जगात त्यांना सुपर सायंटिस्ट म्हटलं जातं. हे त्यांच्या कर्माचं फळ आहे. आणि आपण सर्व धर्मदायात बनण्याचा प्रयत्न करायचा आहे, कर्मयोगी बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही सर्वांनी या ठिकाणी तब्बल 1 तास झालेला आहे. प्रबोधनाची आचारसंहिता ही केवळ 1 तासाचीच आहे. मानवी क्षमता ही 1 तासच आहे, याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे प्रत्येक वक्त्याने, तुम्ही मोठे वक्ते आहात, तुम्ही विद्वान आहात, तुम्हालाही लोकांना जाऊन साक्षर करायचंय, प्रबोधन करायचंय, प्रवचनं द्यायची. त्यावेळेस ही प्रबोधनाची आचारसंहिता काढायची की 1 तासाच्या पुढे आपण आपलं प्रवचन लांबवायचं नाही. माझ्या विषयाला 1 तास झालेला आहे. त्यामुळे भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत हा विषय या ठिकाणी मी थांबवतो. उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी ज्यांची नावं माझ्याकडून अनावधानाने घ्यायचे राहिले असेल त्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रती महान मंगल कामना, तुमच्या कुटुंबियाच्या प्रती महान मंगल कामना व्यक्त करतो. आणि हा विषय या ठिकाणी थांबवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.